श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 7वा अभंग आहे. त्याचा पूर्वार्ध आपण मागच्या निरूपणात बघितला. आता हा त्याचा उत्तरार्ध आपण बघणार आहोत. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याची मुखी हरी पैठा होय. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याची मुखी हरी पैठा होय. रावरंक हो का उंच नीच याती भक्ती वीण माती मुखी त्याच्या. एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. मुक्ती सायुज्यता पाठी लागे. तेव्हा म्हणतात त्याचे मुखी हरी पैठा होय. तेव्हा या मार्गात मनुष्याला अत्यंत सर्वश्रेष्ठ आणि मोक्षदायक अशा हरिनाम मंत्राची प्राप्ती होते. अत्यंत श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ, सर्व साधनामध्ये श्रेष्ठ म्हणजे सद्गुरूंनी दिलेला मंत्र. बाकी जी कुठली साधना आहे म्हणजे कुठलीही साधन जी आहेत त्या सर्व साधनामध्ये योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. सर्वात श्रेष्ठ साधन कुठलं आहे? यम नियम सर्व आहे, प्राणायाम, आसन सगळं आहे, ध्यान धारणा आहे, सर्व आहे. पण या सर्वामध्ये सर्वश्रेष्ठ साधन कुठलं आहे असं विचारलं तर सर्वश्रेष्ठ साधन आणि त्वरित मोक्ष देणारं असं साधन कुठलं आहे तर म्हणले सद्गुरूंनी दिलेला हरिनाम मंत्र. तेव्हा या मंत्राची प्राप्ती होऊन जेव्हा होते तेव्हा त्याला नामधारक असं म्हणतात. त्याला नामधारक असं म्हणतात. आणि तो नामधारी या अधिकाराला पोहोचतो, तो अधिकारी होतो, परंपरेचा अधिकारी होतो. नामधारी म्हणजे तो परंपरेचा अधिकारी होतो. परंपरा सद्गुरु रूपाने परंपरा चालवण्याला तो अधिकारी होतो. आणि म्हणून त्या गुरुगीतेमध्ये गुरु चरित्रामध्ये लिहिलं आहे, नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरण. तेव्हा नामधारक ही त्या भक्ती मार्गातली सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. आम्ही मागे पुण्याला गेलो होतो, तिथे गुलाबराव महाराजचे काही ग्रंथ आम्हाला पाहिजे होते. तिथे जे गृहस्थ होते ते गुलाबराव महाराजांच्या त्या परंपरेच्या मध्ये गुरु शिष्य परंपरेमध्ये होते आणि चांगले विद्वान होते. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं अमुक अमुक पुस्तक, त्यांनी पुस्तकं दाखवली, ग्रंथ दाखवले. मग त्यांनी माझी माहिती विचारली आणि त्यांना लक्षात आलं की हे काहीतरी वेगळेपण आहे, यांच्या ठिकाणी काहीतरी वेगळं आहे असं लक्षात आलं त्यांनी. आणि म्हणून त्यांनी विचारलं काहीतरी विशेष तुमच्या ठिकाणी काय आहे म्हणाले. मला ते म्हणाले तुम्ही नामधारक आहात का? म्हटलं कमाल झाली, तुम्हाला कसं काय काय कळलं? नाही म्हणले मला कळलं तुम्ही नामधारक आहात, अधिकारी आहात परंपरेचे. म्हटलं कमाल झाली. तुम्ही त्यांना म्हटलं हो, आम्ही कधी सांगत नाही म्हणलं हे कुणाला, आम्ही कोणाला हे गुपित सांगत नाही म्हटलं. पण तुम्ही म्हटलं ओळखलं, आता मला सांगायला काही हरकत नाही. तुम्ही म्हटलं मी नामधारक आहे काय आणि या परंपरेचा अधिकारी आहे. सद्गुरूंनी आम्हाला या परंपरेचा अधिकारी केलाय. म्हणून तुम्ही विचारलं म्हणून आम्ही सांगितलं. आणि असं म्हटल्याबरोबर त्यांनी काय केलं, त्यांनी माझ्या पायावर असं डोकं ठेवून नमस्कार केलं, एकदम खाली खाली वाकले आणि असं खाली बसून दर्शन घेतलं बराच वेळ. म्हटलं हो तुम्ही हे काय करता, तुम्ही यांच्या परंपरेत आहात. म्हणलं काय तुम्ही मला नमस्कार कसं काय करता? नाही म्हणले आम्हाला माहिती आहे म्हणले काय असतं.
नामधारक काय असतं आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी नमस्कार केला आणि ते धावत ते म्हणले थांबा थांबा, म्हणले मी तुम्हाला दुसरे 2 ग्रंथ आणून देतो. कारण असं नामधारक कोणी येतच नाही म्हणजे आमच्याकडे, हल्ली कोणी नाहीच आहे म्हणाले, असे अधिकारी पुरुष नाही आहे कोणी. म्हणून म्हणले खास अधिकारी पुरुषांसाठी म्हणून गुलाबराव महाराजांनी जे ग्रंथ लिहिले सर्वसाधारण माणसासाठी नाही म्हणाले, अधिकारी लोक त्यांनीच हे वाचले. तर ते 2 ग्रंथ माझ्याकडे आहे म्हणले. आणि ते ग्रंथ मी तुम्हाला देतो म्हणून. मला माहिती आहे म्हणाले, त्यांनी सगळं सांगितलं. काय आता ते विद्वानच होते, त्यांनी सांगितलं मला की म्हणलं मला माहिती आहे जो भक्त जो शिष्य सद्गुरु कार्यात आणि सद्गुरु सेवा एवढी त्यांनी सद्गुरु सेवा केलेली असते, एवढा सद्गुरु कार्यात तो हे असतो की आपलं सर्वस्व तो विसरून जातो, म्हणून सर्व जीवनातलं सगळं विसरून जातो. आणि तो म्हणले किती काळ गेला हे ते सांगतायत, किती काळ गेला आहे तेही त्याला कळत नाही म्हणाले. आणि तो सद्गुरूंशी एवढा एकरूप होऊन जातो म्हटलं की म्हणाले कमीत कमी म्हणले 3 तपांचा काळ म्हणजे 36 वर्ष. तुम्हाला किती वर्ष झाली म्हणाले? हो म्हटलं मला तर 40-45 वर्ष झाली. तेव्हा 40-45 वर्ष झाली म्हटलं त्या कार्यामध्ये. ते म्हणले कमीत कमी 3 तपांचा काळ जेव्हा सद्गुरूंची सेवा करण्यात जातो सद्गुरूंच्या काळात, तेव्हा तो नामधारक या अधिकाराला पात्र होतो म्हणा. कमाल झाली म्हटलं. आम्हाला तर काही आम्ही असे काही केलंच नव्हतं, आम्ही अशी काही इच्छा केलीच नव्हती. आपोआपच आमचे 3 तप काही 4 तप 5 तप होऊन गेले 12-12 वर्षाची. कसा काळ गेला कळलंच नाही म्हणले सद्गुरूंच्या ह्याच्यात. मोजत बसलो नाही आम्ही. तो म्हणले त्याला म्हणले नामधारक असा अधिकार प्राप्त होतो फार क्वचित आहे म्हणाले, क्वचित. आणि म्हणून त्यांनी मला एवढा नमस्कार केला. हे केवढं गुह्य गोष्ट आहे म्हणाले. हा गुह्य ग्रंथ आहे, आपण बोलतोय गुह्य, सर्व एकदम गुह्य आहे, म्हणजे सिक्रेट आहे. महाराज पण म्हणायचे अरे हा ग्रंथ कोणाला द्यायचा नाही. म्हणून आम्ही हा ग्रंथ जरी आम्ही छापून घेतला असेल तरी फक्त आपल्या भक्त मंडळींनाच आम्ही देणार आहोत. आणि त्यांनी कोणाला दाखवू नये, कोणाला वाचायला देऊ नये, एवढा तो सिक्रेट आहे. कोणाला वाचायला द्यायचं नाही आपला ग्रंथ, कोणी मागितला तरी द्यायचा नाही. महाराजांना महाराजांनी आम्हाला तो ग्रंथ दिला आणि म्हणाले अरे हा ग्रंथ एवढा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचा तू अभ्यास करत जाणार, नेहमी अभ्यास कर. आम्ही त्या ग्रंथाचा नेहमी अभ्यास केला म्हणून आता आम्ही त्या ग्रंथावर बोलू शकतो. नाही त्या ग्रंथात एवढं गुह्य गोष्टी आहे त्या कोणाला समजत नाही. आधीच ते हरिपाठाचे अभंग समजत नाही, याच्यावर महाराजांनी लिहिलेलं प्रवचन, महाराजांनी लिहिलेलं भाष्य ते समजत नाही कोणाला. आणि म्हणून आम्ही ते आणखीन अभ्यास करून ते आणखी सोपं करून दाखवलंय. ते म्हणाले आणखी 2 पुस्तकं आहेत ती आम्ही तुम्हाला देतो म्हणलं, कारण ती इथेच पडून आहेत, तिथे आजपर्यंत कोणी आला नाही म्हणजे तुमच्यासारखं. आणि म्हणून महाराजांनी लिहिलेली पुस्तकं आहे, त्याचं नाव त्यांनी सांगितलं संप्रदाय सुरतरू. संप्रदाय, ज्याला संप्रदाय देण्याचा अधिकार त्यालाच म्हणाले हे ग्रंथ आम्ही देतो. संप्रदाय सुरतरू असं त्याचं नाव. सुरतरू म्हणजे कल्पतरू, संप्रदायाचा कल्पतरू. संप्रदाय सुरतरू भाग 1 आणि भाग 2 एवढा गूढ ग्रंथ आहे. आणि गंमत म्हणजे त्याच्या पहिल्याच पानावर लिहिलेलं आहे की हा ग्रंथ इतरांनी वॉर्निंग दिली आहे, त्याने काय शपथ दिली आहे की त्यांनी गुलाबराव महाराजांनी की हा ग्रंथ कुणीही इतरांनी वाचू नये, हा ग्रंथ फक्त नामधारकांनी वाचावा. आणि ज्यांनी सद्गुरूंची सेवा अनेक वर्ष केली आहे आणि जे नामधारक आहेत तोच हा ग्रंथ वाचू शकतील. आणि त्यांनी पुढे लिहिले की हा इतरांनी जर हा ग्रंथ वाचला,
इतरांनी जर हा ग्रंथ वाचला तर काय होईल म्हणाले, त्याला पाप लागेल, महान पाप लागेल म्हणे. आता त्यांनी त्याचं नाव दिलंय, त्या पापाचं कुठलं नाव आहे ते नाव पण दिलं, आम्ही काही त्याचा उच्चार करत नाही. पण तो ग्रंथ जर इतर कोणी वाचला तर महान पाप लागेल म्हणे. तसंच महाराजांचा हा आनंदाचा कंदहरी या ग्रंथ हा कोणाला देत नव्हता. आमच्या तिथल्या भक्तांना सुद्धा कोणाला दिला नाही हा ग्रंथ महाराजांनी. फक्त आमचे 4-5 जे नामधारक होते त्यांनाच महाराजांनी हा ग्रंथ दिला. तरी पण आम्ही हा ग्रंथ आता सर्वांना, आपल्या भक्तांना देतोय. आणि त्याच्यावर सोपं हे करून आम्ही लिहिलेलं आहे. तेव्हा आम्ही त्या ग्रंथाचा अभ्यास केला. आनंदाचा कंदहरिया म्हणून हा ग्रंथ प्रकाशित झाला. महाराज सांगायचे कोणाला द्यायचा नाही, तो ग्रंथ आम्ही कोणाला दिला नाही. पण त्या ग्रंथावर आम्ही भाष्य लिहून ते आम्ही सर्वांना आता प्रवचनाच्या द्वारे, आणि म्हणून आम्ही म्हटलं आपण आता जे प्रवचन आहेत त्याचे व्हिडिओ जे आहेत ते प्रायव्हेट करून टाकू. गीतेवरचे आणि या ग्रंथावरचे व्हिडिओ सुद्धा प्रायव्हेट, ते कोणाला कळता कामा नये. नाही तर काय म्हणाले, हे लोक दुकान म्हणून बसलेलेच आहेत, त्याचा दुरुपयोग करतील. ते इथलंच सिक्रेट सगळं घेतील आणि त्याचं हे करतील म्हणा. आणि असा प्रयत्न झालाय होता. आमच्या एका शिष्याने तर केलंच होतं की लेखक म्हणून लावून लिहून, अरे म्हणून म्हटलं आम्ही बाबा हे एकदम सिक्रेट अँड सेक्रेट ठेवायचं. तुम्ही सुद्धा हा ग्रंथ कोणाला द्यायचा नाही. तुम्हाला काय त्याचं वाचायचं आहे, काय त्याचा अभ्यास करायचा करा. आम्ही आमच्या भक्तांसाठीच फक्त हा ग्रंथ ठेवलाय. आणि जर कोणाला वाचायला दिला, काही केलं तर म्हणले पापाचे धनी होणार म्हणले. आणि म्हणून ते सांगतात की या नामधारक अधिकाराचं आक्रमण करत असताना, नामधारकांवर सुद्धा बंधन आहे. या नामधारक अधिकाराचे आक्रमण करीत असताना सुद्धा वासनेला बळी पडल्यामुळे पाप घडतो. आणि असं घडलं तर तो योगभ्रष्ट अवस्थेला प्राप्त होतो म्हणा, योगभ्रष्ट होतो. आणि त्या अवस्थेत पुन्हा एकदा फक्त एकच संधी मिळते, मनुष्य जन्माला परत तो येतो म्हणून. सद्गुरूंचा मंत्र घेतला ज्यांनी आणि त्याच्याकडून जर पाप घडलं तर त्याला एक संधी मिळते, एका पुढच्या जन्मात तो मनुष्य जन्माला येतो. आणि म्हणजे पाप का घडतं तर म्हणजे सर्वसाधारण दारिद्र्य, वाईट संगत यांनी पाप घडतो. आणि म्हणून योगभ्रष्ट साधकाला म्हणाले, शुचीनाम श्रीमताम गेहे योगिनाम कुले धीमताम. म्हणजे धर्मशील श्रीमंत कुळात आणि धैर्यवान भक्ता धैर्यवान असतो. तो एकदम असा आताच झाला पाहिजे ना, अजून का होत नाही, अजून अनुभव का येत नाही म्हणले, असा हा अनुभव नाही. 3 तप कमीत कमी आणि आमच्यासारखं तर कोणी करू शकत नाही. म्हणजे आम्ही तर रोज महाराजांच्याकडे जात होतो, रोजच त्यांचं ऐकत होतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आम्ही करतो. असं एवढ्या परीक्षेतून तो उत्तीर्ण होणं शक्यच नाही म्हणले आता कोणी. तेव्हा या संधीचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे म्हणलं. धैर्यवान भगवत भक्ताच्या कुळात जन्माला येतो आणि तो आपला भक्तिमार्ग पुढे चालवून पुढे मोक्ष संपादन करतो म्हणा. त्याची सुसंधी त्याला मिळते, एक संधी मिळते त्याला. आणि या संधीचा जर त्यांनी फायदा घेतला नाही, परत पुन्हा पापाचरण करत राहिला, तो संसारच करत राहिला, तर काय होतं महाराज त्याच्यात एवढं लिहिलंय. तर काय होतं, सद्गुरू भेटूनही तो सद्गुरूंची सेवा कार्यामध्ये, सद्गुरूंचं कार्य हे जो करत नाही म्हणा, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे जो वागत नाही आणि पापाचरण घडतं, तेव्हा काय होतं तर त्याला सर्पाचा जन्म येतो. बापरे, सद्गुरू मार्गात येऊन मंत्र घेऊन सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तो करत नाही, मोहात पडतो, नातेवाईक हे ते यांच्याकडे जातो,
त्याची काय गती होते म्हणतात, तर ठीक आहे या जन्मात झालं पापाचरण तर म्हणले त्याला एक संधी मिळते, पण पुढचा जन्म मनुष्याचा मिळतो, त्याही जन्मात जर त्यांनी असंच केलं तर मात्र मग परमेश्वर त्याचं गय करत नाही. त्याला सर्पाचा जन्म येऊन 1000 वर्ष जनसंपर्कापासून दूर अशा बिळात जाऊन राहावं लागतं. 1000 वर्ष जनसंपर्कापासून दूर बिळात जाऊन राहावं लागतं आणि अत्यंत कठीण असं जीवन घालवावं लागतं. आता तिथे सुद्धा पूर्वसंस्कारामुळे त्याला आता हरिहरी तो म्हणत असतो, तो सद्गुरूंनी दिलेला मंत्र म्हणत असतो, असा मंत्र म्हणतो, परंतु त्याला त्याचं ज्ञान नसतं. हरी म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरूचे ज्ञान सांगतात हे ज्ञान त्याला तिथे नसतं, त्याचा विसर पडतो. आणि त्याच्यामुळे ज्ञान खूप महत्वाचं आहे म्हणाल, की प्रवचन का ऐकायला सांगतो, ग्रंथ वाचायला का सांगतो, ज्ञान खरं महत्वाचं आहे. त्याला तिथे ज्ञान नसतं आणि त्याच्यामुळे त्याची अधोगती चुकत नाही, म्हणजे त्याची अधोगती होते. आणि म्हणून परमेश्वर म्हणाले खरोखरच अत्यंत दयाळू आहे. मनुष्य जन्माला आल्यावर मोक्ष प्राप्तीची कितीतरी साधना त्याने दिली आहे. मोक्ष प्राप्तीची अनेक साधनं निर्माण करून ठेवली आणि सत्पुरुषांच्या द्वारे, आणि ही साधनं सद्गुरूंच्या द्वारे त्यांनी प्राप्त करून ठेवली आहे. तुम्ही जाल आणि कुठलंही साधन कराल, कुठलंही पुस्तक वाचाल, बाजारात जाऊन पुस्तक विकत आणाल आणि तेच वाचाल, तसं नाही म्हणलं. संत सत्पुरुषाच्या द्वारे त्यांनी मोक्ष प्राप्तीची अनेक कितीतरी साधनं निर्माण करून ठेवली. म्हणून सद्गुरूंच्या या कार्यामध्ये अनेक साधनं सद्गुरू देत असतात त्याला. आणि म्हणून एवढ्यासाठी अज्ञानी दुःखी जीवांचं कल्याण व्हावं, आम्हाला असं वाटत असते, अनेक लोकांच्या मध्ये या कार्याचा विस्तार व्हावा, अनेक जीवांचं कल्याण व्हावं. आणि म्हणून म्हणून आम्ही सगळ्यांना जो आला त्याला संप्रदाय देत असतो, संप्रदाय देत असतो. त्याला दीक्षा पण इतर लोक म्हणतात, आपण दीक्षा म्हणत नाही, संप्रदाय म्हणतो. जीवांचं कल्याण व्हावं म्हणून संप्रदाय देतो. पवित्र तीर्थक्षेत्र वसवत, पूर्वीच्या काळी पवित्र तीर्थक्षेत्र वसवत होते, मंदिरे बांधतात. आता आपण मंदिरं बांधतो, मंदिराची स्थापना करतो, हे कशा करता, इतर लोकांचं कल्याण व्हावं. नुसतं आपल्या घरात मूर्ती बसवली म्हणजे काय, आपण शोभेसाठी नाही म्हणलं, की लोक कल्याणासाठी, सद्गुरूंच्या कार्यासाठी म्हणून ती मूर्ती तिथे आहे म्हणाल. मंदिरं बांधतात, मंदिर बांधायचं आपल्याला, आपल्या परंपरेचं मंदिर, दत्तगुरूचं मंदिर, श्रीहरीचं मंदिर आहे. हे कशा करता करायचं, महाराज सांगतात, अरे हे त्याचं म्हणले कार्य आहे, जो नामधारक आहे त्याचं हे कार्य आहे म्हणलं, की कीर्तन प्रवचन करणे, भजन करणे इत्यादी साधनांच्या द्वारा श्रवण भक्ती जागृत करत ठेवायचं सगळ्यांना, श्रवण भक्ती प्राप्त करून द्यायची सगळ्यांना. आता आपण या साधनाच्या निमित्ताने श्रवण भक्ती प्राप्त करून देतो आणि श्रवण भक्तीमुळे ते त्यांचा आत्मोद्धार होतो, आत्म्याचा उद्धार होतो. जयंत्यादी उत्सव समारंभ होतात. आता आमच्या वाढदिवसाचा समारंभ चालूच आहे. आज घोरपडेनं सांगितलं होतं, पण काही कारणामुळे ते येऊ शकले नाही. परंतु आपला हे प्रवचन हा भाग त्याचाच आहे म्हटलं. जयंती आदी उत्सव समारंभ, आणि म्हणून कुठल्याही उत्सव समारंभाला, दत्त जयंती आली, गुरुपौर्णिमा आली, सद्गुरूंचा जयंती उत्सव आला, वाढदिवस आला, की किरण आम्हाला विचारतो आपल्याला साजरा करायचा म्हणजे साजरा करू का असं नाही विचार, साजरा करायचाच आहे, तो कशा रीतीने साजरा करायचा असं ते विचारत असतो. या निमित्ताने, या समारंभाच्या निमित्ताने धर्माचे संस्कार निर्माण करतात. परमेश्वराचं भक्ताचं कार्य काय म्हणलं, असे सोहळे समारंभ करून धर्मसंस्कार निर्माण करतात. आणि अशा रीतीने अहोरात्र, रात्रंदिवस, कधी कधी आम्हाला झोप नाही आली तर रात्रीच आम्ही
ग्रंथ लिहायला सुरुवात करतो. ग्रंथ लिहित जातो. काय रात्री झोप, एक दिवस असं रात्री झोप नाही. म्हटलं पडून पडून काय करायचं उगाच. मग मी उठलो, मग रात्रभर लिहित राहिलो. फार बरं वाटलं. रात्रभर झोप झाली नाही. बहुतेक त्याची परमेश्वराची प्रेरणा झाली असेल. आता आम्हाला लवकर जाग येते का, तर परमेश्वराची प्रेरणा होते आमच्या बुद्धीत. अरे तुला एवढं काम करायचं, एवढं ग्रंथ लिहायचे, आणि आम्ही उठतो आणि हे करतो. आमच्या मंडळी म्हणतात तुम्ही किती वाजता उठला, एवढं लवकर का उठला. म्हटलं मी काय करू, बिछाण्यावर पडून राहून राहिल्यापेक्षा काम तरी होतं मला. एवढं सगळं कार्य भगवंताचं त्यांच्याकडून होत असतो. परंतु म्हणले दुर्भाग्य जीवाला याचा फायदा घेता येत नाही. अनेक लोक आमच्याकडे येतात आणि काही लोक निघून जातात, ते दुर्भाग्य म्हणतात. पण जे असतात, राहतात शेवटपर्यंत, ते म्हणले बडभागी. लक्ष्मण बडभागी, लक्ष्मण बडभागी, रामचंद्र पदरज अनुरागी, रामचंद्र पदरज अनुरागी. तुलसीदास महाराज लिहितात, लक्ष्मण बडभागी. त्या भरत म्हणतो की लक्ष्मण हा किती, भरत भेट होते, भरत येतो प्रभू रामाला परत घेऊन जायला. पण प्रभुराम म्हणतात की म्हणाले, अरे मी तिथे आता येऊ शकत नाही, माझा हा वनवास पूर्ण झाल्याशिवाय मी येऊ शकत नाही. तेव्हा भरत काय म्हणतो, हा लक्ष्मण बघा म्हणले, याचं भाग्य केवढं आहे. लक्ष्मणाबद्दल भेद नाही, लक्ष्मणाबद्दल त्या ठिकाणी कटुता नाही का, याला बघा हा सारखा प्रभू रामचंद्राच्या बरोबर आहे आणि मी बघा किती दूर आहे, असं त्याच्या ठिकाणी निर्माण नाही. तर त्याच्या ठिकाणी कौतुक होत. लक्ष्मण बडभागी, रामचंद्र पदरज अनुरागी. रामचंद्राच्या पदाचा अनुरागी म्हणजे प्रेमी असा हा लक्ष्मण आहे. पण म्हणलं दुर्भाग्य जीवाला याचा फायदा घेता येत नाही. आणि संसाराच्या कर्म कटकटीतून सारखा तो संसाराची कर्म कटकट सांगत असतो. संसाराच्या कर्म कटकटीतून एक क्षण सुद्धा त्याची सुटका होत नाही म्हणले. आणि संसाराचे कर्म, संसाराचं खरं मर्म त्याला कळत नाही. न कळीची वर्म संसाराचे. संसारातल्या क्षणभंगूर सुखासाठी म्हणाले तो तळमळत असतो, हे सुख पाहिजे, ते सुख पाहिजे, आणि संबंध आयुष्य फुकट घालवतो. म्हणलं खरोखरच या हरिनामाची आवड कोणाला प्राप्त होणं हे किती कठीण आहे. अनंत जन्मीची पुण्याई ज्याच्या गाठी असेल त्यालाच ते प्राप्त होणार आहे. आणि म्हणून म्हणतात, रावरंक हो का उंच नीच याती, भक्ती बिन माती मुखी त्याच्या. मग तो मनुष्य राजा असो, नाही तर भिकारी असो, विद्वान पंडित असो, नाही तर मूर्ख असो, ब्राह्मण असो, नाही तर शूद्र असो, महाबलवान शक्तिमान असो, नाही तर रोगी असो, पहिल्या प्रथम तो मनुष्य आहे हेच खरं आहे म्हणे. आणि तो कुठल्याही प्रकारात असला, गरीब श्रीमंत, दुर्बल शक्तिमान, राव रंक, राजा भिकारी, त्यांनी एकच गोष्ट केली पाहिजे की मनुष्य धर्माचं आचरण केलं पाहिजे. मनुष्य धर्माचं आचरण, मनुष्य धर्म काय, सद्गुरूंना शरण जाऊन आत्मप्राप्ती करून घेणे. सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, आणि सद्गुरूंच्या शिवाय हा स्वधर्म प्राप्त होणार नाही म्हणा. आणि याच्यामुळे या बाबतीत त्याला परमेश्वराशिवाय आधार नाही. म्हणून सद्गुरूंच्या कार्यामध्ये भेदाभेद नाही. सद्गुरूंच्या कार्यामध्ये सर्व शिष्य सारखे आहे म्हणा. हा असा आहे, तो तसा आहे, हा भेदाभेद कधीच सद्गुरू ठेवतच नाही. पण भक्तांनी ठेवू नये म्हणलं. जातीभेद नाही, उच्च नीच नाही, शिक्षित अशिक्षित भेद नाही. सर्वांसाठी सद्गुरूंनी या भक्ती मंदिराचे दरवाजे उघडून ठेवले आहेत. म्हणजे सर्वांनी यायला पाहिजे.
सद्गुरु सेवा आणि सत्संगती घडली पाहिजे. सद्गुरु सेवा आणि सत्संगती याच्यात एवढं बलवान आहेत म्हणाले. याला मोक्षाचं दार असं म्हटलं, मोक्षाचं द्वार असं म्हटलं. अरे तो सद्गुरूंच्या चरणी आला, सद्गुरु सेवा करतोय, सत्संगती करतोय. सद्गुरु सेवामुळे अहंकार जातो, सद्गुरु सेवेमुळे अहंकार जातो आणि सत्संगतीमुळे ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान, अहंकार जातो, अज्ञान जातं. सत्संगतीमुळे अज्ञान जातं आणि ज्ञान होतं. आणि म्हणून सद्गुरु सेवा आणि सत्संगती याला मोक्षाचं द्वार असं म्हणतात. अरे तुला मोक्ष पाहिजे ना, ते दोन द्वार आहेत, सद्गुरु सेवा आणि सत्संगती. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. एकदा का सद्गुरु कृपा प्राप्त झाली आणि सद्गुरूंनी आपला तो मंत्र दिला आणि त्या मंत्राचा जयघोष सुरू झाला. आम्ही मंत्र देतो पण लोक मंत्र म्हणतच नाही, मंत्राचा जप करतच नाही, मग मंत्र विसरून जातात. त्याचा जयघोष चालू पाहिजे. म्हणजे मुखाने त्याचा जयघोष चालू झाला की श्री एकनाथ महाराज म्हणतात त्याला संसारातून कायमची मुक्तता मिळते. त्या मंत्राचा जप, गुरुमंत्राचा जप सारखा सुरू झाला की म्हणले संसारातून मुक्तता मिळते. म्हणजे संसाराचं अस्तित्व पुसट होत जात. पूर्वी संसार जसा दुःखमय, एवढा संकटमय, एवढा भयावह वाटत होता, एवढा खरा वाटत होता. आता भक्ती मार्गच हा खरा वाटल्यामुळे तो संसार, त्याचं अस्तित्व पुसट व्हायला लागला. आम्हाला तर संसार दिसतच नाही. आम्ही दिवसभर घरातच असतो. दिवसभर रात्रभर किती दिवस झाले आम्ही घरातच असतो. फक्त आम्ही डॉक्टरकडे जातो तेव्हा बाहेर जातो. आम्ही आमच्या मंडळी आता अनेक दिवस झाले इथेही आलो तरी आम्ही बाहेर गेलोच नाही, बाहेर जावंसं वाटतच नाही. का तर म्हणले आम्ही याच्यातच एवढे रममाण असतो की बाहेरचा संसार आम्हाला माहितीच नाही. म्हणून कित्येक दिवस आम्ही रस्त्यावर जातच नाही. डॉक्टरकडे जातो तेव्हाच फक्त आम्ही बाहेर निघतो. म्हणजे काय होतं, संसाराचं अस्तित्व पुसट होत जात किंवा संसार धुसर होऊ लागतो. आणि जे प्रभू रामाला वसिष्ठांनी सांगितलं की अरे प्रभू रामा, हा संसार खोटा आहे असं तुझ्या मनावर बिंबव तू, असंही म्हणावं लागत नाही. म्हणले या संसाराचा अनुभवच येत नाही. सत्य प्रभू भास मात्र संसार, हाच निज दामानंद निर्धार, असा निर्धारही करावा लागत नाही. म्हणजे आता संसार एवढा पुसट झाला, त्याचाच अनुभव, संसार पुसट झाल्याचा अनुभव. कारण काय, सद्गुरु कार्याचा एवढा ध्यास असतो. शिष्य असेल त्याला सद्गुरु कार्याचा एवढा ध्यास, सद्गुरूंचा कार्याचा ध्यास असतोच म्हणा, की त्यांचा तो श्वास होतो. एवढा ध्यास लागला पाहिजे की श्वास झाला पाहिजे. आपला श्वास घेतला नाही तर जसं जीव गुदमरतो, तसं सद्गुरूंच्या कार्य घडलं नाही आपल्याकडून, जीव गुदमरायला लागतो. हेच आपलं जीवन होऊन जातं. आणि सांसारिक जीवन केवळ भास म्हणून, तेव्हा सांसारिक जीवन केवळ भास नाही रे, सगळं भास आहे म्हणाले. काय हे बाकी काही, हा भास होतोय. बाकीचं जीवन केवळ भास म्हणून उरतं. आणि एवढंच नाही तर त्याचं उरलेलं सगळं आयुष्य श्रीहरी स्वरूपाचा अनुभव घेण्यात जातं. आता समजा आमचं सर्व आयुष्य हे कशात आहे, श्रीहरी स्वरूपाचा अनुभव. अरे हा श्रीहरी संसार म्हणले अदृश्य झाला, संसार अदृश्य झाला आणि श्रीहरीचं कार्य, बस श्रीहरीचं कार्य करणं हेच जीवन झालं आणि संसार अदृश्य झाला. आणि म्हणून हा श्रीहरीचं कार्य हे जीवन झालं. म्हणजेच श्रीहरीचं कार्य करणे म्हणजेच श्रीहरी स्वरूपाचा अनुभव आहे. श्रीहरी स्वरूपाचा अनुभव आला म्हणजे काय, तर श्रीहरीचं कार्य जे आहे अनेक भक्तांना एकत्र आणून त्यांच्या कल्याणाचा मार्ग त्यांना दाखवणं, त्यांना मार्गस्थ करणं, हे श्रीहरी स्वरूपाचा अनुभव आहे म्हणा.
हा श्रीहरी, हे श्रीहरीचं कार्य आहे म्हणा. आणि म्हणून त्यांना श्रीहरी स्वरूपाचा अनुभव येतो आणि परमेश्वरी कार्य घडतच राहतं. आणि त्यात परमात्म्याची जाणीव, ही जी जाणीव आहे म्हणजे आत्म्याची जाणीव आहे, ती व्यापक व्यापक होत जाते आणि सखोल होत जाते. आणि या जाणीवेचा एक एक आनंदच होत जातो. आणि या जाणीवेचा आनंद भोगण्यामध्येच तल्लीन होऊन राहतो. शिष्य सुद्धा सद्गुरूंच्या कार्यामध्ये तल्लीन होऊन राहतो. बस ते कार्यच त्याचं, बाकी दुसरं काय कार्य माहिती होऊन जातो. संसार त्याचा, संसार अदृश्य होतो, अशी अवस्था होतोय. त्याला श्रीहरी स्वरूपाचा अनुभव असं म्हणतात. असं एकनाथ महाराज सांगतात. बहुता सुकृते नरदेह लादला, भक्ती विण गेला अधोगती, पाप भाग्य कैसे नसवेची कर्म, न कळेची वर्म अरे मूढा, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याची मुखी हरी पैठा होय, रावरंक हो का उंच नीच याती, भक्ती विण माती मुखी त्याच्या, एका जनार्दनी हरिहरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. श्री गुरुदेव दत्त.